पक्का केला ना बस. आणि म्हणून करेक्ट कार्यक्रम केला. 25 लाख वृद्ध पेन्शन योजना, प्रत्येकाला या ठिकाणी निवारा, कोणी या ठिकाणी उपाशी झोपता कामा नये, रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. 12,000चे 15,000 करण्याचा निर्णय घेतलाय. जीवनावश्यक भाव वस्तूंचे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ज्येष्ठांची पेन्शन 1,500 होती ती 2,100 करण्याचा निर्णय घेतलाय. 25 लाख रोजगार देण्याचा निर्णय घेतलाय. आवाज खूप सभा चालू आहे, त्यामुळे हे जरा 20 तारखेपर्यंत टिकलं पाहिजे. टिकेल तुमच्या आशीर्वादाने. 45,000 गावात पाणंद रस्ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या माझ्या महिला भगिनींना विजेच्या बिलाची चिंता असते. आता सरकार स्थापल्यानंतर तात्काळ निर्णय घेणार. येणाऱ्या विजेच्या बिलात 30% कपात करण्याचा निर्णय आपण घेतोय. हे आमचा विकास, हा आमचा विकास. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणणं. अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना काय कळणार. आम्हाला तुमचे आयुष्य सोन्यासारखं करायचं आहे. सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सोन्यासारखं करायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या राजेश मोरेला मत म्हणजे या तुमच्या एकनाथ शिंदेला मत. राजेश मोरेला मत म्हणजे महायुतीला मत. राजेश मोरेला मत माझ्या लाडक्या बहिणीला मत. राजेश मोरेचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या भावाचा विजय. आणि म्हणून राजेश मोरेचा विजय म्हणजे या तुमच्या अख्ख्या कल्याण ग्रामीणचा विजय. माझं फक्त एकच काम करायचं, तुम्ही कराल का? लाडकी बहिणी करतील सगळे लोक. तुम्ही आता घरी जाणार, प्रचार तर करणार, पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या ज्या बहिणी आहेत त्यांनाही सांगा की आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय. आणि एकनाथ शिंदेने सांगितलंय की लाडकी बहीण योजना कोणाचा बाप आला तरी बंद करणार नाही. आणि म्हणून हे राज्य पुढे न्यायचं काम करायचं आहे, राज्य प्रगतीकडे न्यायचं आहे. म्हणून डबल इंजिन सरकार मोदीजींनी आपल्याला अगोदरच सांगतो 2004 ते 14 काँग्रेसने मनमोहन सिंग आपल्या राज्याला किती पैसे दिले विकासाला? 2 लाख कोटी. आता मोदीजींनी 2014 ते 24 मध्ये किती दिले माहित आहे? 10 लाख कोटी. म्हणून हे डबल इंजिन सरकार डबल गॅरंटीने चाललंय. आणि म्हणून विकासाची गॅरंटी तुम्हाला मी द्यायला आलोय. तुम्ही राजेश मोरेला निवडून द्या. या कल्याण ग्रामीण मध्ये मला वाटतं काय बाकी राहिलं नाही. इकडे एक माझा पोरगा कापी आहे विकास करायला. त्यामुळे मला इकडे यायची वेळ येणारच नाही. आणि म्हणून श्रीकांतला पण धन्यवाद देतो. मला आठवतंय हे डोंबिवली कल्याण ग्रामीण माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपलं कुठलं तुमचं ते कुठे थांबायचो आपण? जिमखान्यामध्ये आम्ही थांबायचो. आणि पहिल्या वेळेस पाहिलं काय म्हणजे वातावरण होतं पाहिलं मी. पण लोकांनी एवढा विश्वास दाखवला आणि श्रीकांतला पहिल्यांदाच प्रचंड मताधिक्याने विजय केलं. तेव्हा मी मेहनत घेतली, पण नंतर मातलं 5 वर्षात श्रीकांतनी कामाच्या जोरावर त्याची ओळख निर्माण केली.
आणि म्हणून आता खासदार आपला आहे, आमदार पण आपला पाहिजे. तर या पूर्ण लोकसभा कल्याण ग्रामीणचा चौफेर विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही 20 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून राजेश मोरे यांना विजयी करा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.